एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत उपवासाची एक मस्त आणि झटपट रेसिपी. ती म्हणजे गरमागरम चवदार आणि अगदी मोकळा सुटसुटीत भगरीचा भात. यात घातलेले हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं हे खास वाटण याला देतात एक अप्रतिम चव. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक वाटी भगर घ्यायची. आता भगर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याच्यामध्ये पाणी घालून ही स्वच्छ धुवून घ्यायची. आधी स्वच्छ निवडून घ्यायची आहे. नंतर आता इथे आपल्याला भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता याच्यातलं पाणी काढून पुन्हा एका पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचंय. आता भगर धुवून झाली की एका प्लेटमध्ये निथळून काढून घ्यायची. पाणी अजिबात ठेवायचं नाही, पूर्णपणे निथळून घ्यायची. नंतर कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे. एक वाटी भगर आणि त्यासाठी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, तर ते चांगले भाजून घ्यायचे. अगदी डाग येवस्तोपर्यंत इथे भाजून घ्यायचे. आता भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे. तुपाऐवजी तेल घातलं तरी सुद्धा चालेल. आता तूप चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचे. जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर नक्की घाला, नाही घालते तरी सुद्धा चालेल. तर आता जिरं चांगलं फुललं की यामध्ये जी आपण स्वच्छ धुवून ठेवली होती भगर ती घालायची आहे आणि तुपावर ही छान अशी परतून घ्यायची. आता एकदम अशी मोकळी होईपर्यंत परतून घ्यायची. म्हणजे भगर छान भाजून घेतली तर भात चिखल न होता मोकळा होतो. तर आता भगर भाजते तोपर्यंत वाटण तयार करूया. शेंगदाणे, हिरवी मिरची आणि अगदी छोटा तुकडा आल्याचा घालायचा आहे. आता इथे हे वाटण तयार करायचंय. नंतर अगदी पाव वाटी याच्यात पाणी घालायचंय आणि जाडसर वाटून घ्यायचंय. एकदम बारीक पेस्ट सुद्धा करायची नाही, असं रवाळसर ठेवायचंय. आता भगर पण इथे छान अशी भाजत आली आहे. रंग सुद्धा थोडासा बदललाय, तर तुम्ही इथे पाहू शकता. आता ज्या वाटीने आपण भगर घेतली होती त्याच वाटीने 2.5 वाटी इथे पाणी गरम व्हायला ठेवायचंय. आता भगर सुद्धा इथे चांगली भाजली आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता. रंग पण किती छान आलाय आणि एकदम मोकळी सुटसुटीत झाली आहे. आता जे वाटण आपण इथे तयार करून घेतलं होतं ते ह्या भगरीमध्ये घालायचे आणि चांगलं हे परतून घ्यायचे. भगर आणि वाटण हे पुन्हा चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे वाटण सुद्धा व्यवस्थित असं परतलं जातं. आता हे वाटण परततंय तोपर्यंत पाणी सुद्धा छान उकळतंय इकडे. आता पाणी उकळलं की ह्या मिश्रणात आपल्याला पाणी घालायचंय आणि लक्षात असू द्या, भगर चांगली परतल्यानंतरच नेहमी उकळते गरम पाणीच घालावं. थंड पाण्यामुळे भगर चिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे गरम उकळतं पाणीच घालायचंय आपल्याला. आणि शेंगदाणे सुद्धा जास्त बारीक वाटू नये, थोडे जाडसर वाटल्याने भाताला छान टेक्स्चर येतं आणि भगरीचे दाणे दाणे मोकळे राहण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे ही सुद्धा टीप लक्षात घ्या. नंतर चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे चांगलं मिक्स करायचंय, म्हणजे मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल. आता आपल्याला 5 मिनिटाकरिता झाकण ठेवायचंय. तर अधूनमधून आपल्याला झाकण काढून पुन्हा हे मिक्स करायचंय, म्हणजे भात खाली चिकटणार नाही. तर आता पुन्हा मिक्स करायचंय. तर बघा पाणी सुद्धा थोडं आटलंय. आता परत 5 मिनिटाकरिता झाकण ठेवायचंय, म्हणजे भात अगदी 10 मिनिटामध्ये हा भात तयार होतो. आता पुन्हा झाकण ठेवूया. तर बघा तयार झालाय आपल्या इथे भगरीचा भात. पण पाणी आटल्यानंतर गॅस अगदी मंद करून 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून घ्यावी. आणि गॅस बंद केल्यावर लगेच भात न हलवता 5 मिनिटे तसंच राहू द्यावा, त्यामुळे तो छान सुटसुटीत होतो. तर मी 5 मिनिटासाठी तसंच ठेवलं होतं. नंतर मिक्स करून घेते. तर तयार झालाय आपला हा मोकळा सुटसुटीत भगरचा भात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, भगर मोकळी होण्यासाठी पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्वाचं आहे. 1 वाटी भगर म्हणजेच वरईसाठी साधारण 2.5 वाट्या गरम पाण्याचा वापर करावा. व्यवस्थित असा भात होतो. तर तयार झालाय आपला हा मस्त मोकळा सुटसुटीत भगरचा भात. तर तुम्ही
उपवासाला कोथिंबीर खात असाल, ओलं खोबरं खात असाल तर वरतून आवर्जून वापरा. त्यासोबतच शेंगदाण्याची आमटी, दही खूप भारी लागतं. तर बघता क्षणी खावासा वाटणारा आणि हिरव्या मिरची, शेंगदाण्याच्या खमंग वाटणातला बनवलेला हा मोकळा सुटसुटीत भगरचा भात नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन खमंग रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय.